अंधश्रद्धा भारतीय समाजाला लागलेली एक फार मोठी कीड आहे. हजारो वर्षापासून अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा समाजामध्ये आहेत. कोट्यावधी लोक या अंधश्रद्धेला बळी पडतात आणि फायदा तर कुठलाच होत नाही, मात्र स्वतःचे खूप नुकसान करून घेतात. या अंधश्रद्धेमुळे देशामध्ये असे अनेक नकली साधू तयार झालेत आणि त्यांनी जाणून बुजून या अंधश्रद्धेला खतपाणी घातलेले आहे. ज्यांचे पोट अंधश्रद्धा वाढवण्यामुळे, त्या चालवण्यामुळे चालते, त्या लोकांनी कधीच अंधश्रद्धेला विरोध केला नाही. अंधश्रद्धा म्हणजे काय की तर्कहीन गोष्टी ज्या सिद्ध होत नाहीत आणि ज्यातून काही साध्यही होत नाही, तरीही त्या चालवल्या जातात. त्यावर कुठलेही कायदेशीर निर्बंध दिसून येत नाहीत आणि जरी असले तरी त्याचा कुठलाही वापर होताना दिसत नाही. कारण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये या रुजलेल्या गोष्टी काढून टाकणं हे केवळ कायद्याचं काम नाही, तर ते काम समाज प्रबोधनातून, लोक जागृतीमधून घडू शकते. तशा प्रकारचा प्रयत्न संत कबीराने केलेला आहे, संत तुकारामाने तो केलेला आहे, सर्वच संतांनी ते केलेलं आहे. तुकडोजी महाराज, गाडगे बाबा अशा अनेक विचारवंतांनी, महात्मा फुले असतील किंवा इतर अनेक समाजसुधारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील तर्कशुद्ध विचार मांडलेत. मग इतक्या सर्व आणि जगभरच्या सर्व तत्त्वज्ञानी लोकांनी देखील वेळोवेळी समाजाची कान उघडणी केलेली आहे. तरीही जनमानसावर त्याचा काही परिणाम दिसून येत नाही, ही अत्यंत आश्चर्याची बाब आहे. अंधश्रद्धा किंवा आपण बघू शकतो की माणसाचा किंवा प्राण्यांचा बळी देण्यापासून तर दोरागंडा, लिंबू वगैरे काय असेल ते, अशा एक ना अनेक अशा जिकडे तिकडे अंधश्रद्धा पाळणारे लोक आहेत किंवा अंधश्रद्धेला बळी पडलेले लोक आहेत. ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, ते समजून घेऊ इच्छित नाहीत. फक्त त्यांची ती भावना आहे आणि त्यावर ते चालत राहतात, परंतु त्यातून काहीही साध्य झाल्याचे दिसून येत नाही. ज्या गोष्टींना काही अर्थ नाही, ज्या अर्थहीन आहेत, तर्कहीन आहेत, अशा गोष्टी माणसे कसे करू शकतात, हीच मोठी आश्चर्याची बाब आहे. हजारो विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये असताना त्यातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देखील ज्यावेळी अशा प्रकारच्या अंधश्रद्धा बाळगतात, त्यावेळी नवल वाटल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे आज समाजाला तर्कशुद्ध विचार मानणाऱ्या लोकांची गरज आहे, ते समजून घेणाऱ्या लोकांची गरज आहे आणि अंधश्रद्धेला समूळ नष्ट करून एक शुद्ध अशी श्रद्धा निर्माण करता आली पाहिजे. त्यामुळे समाजाला ज्या खुळचट ज्या समजुती आहेत, जागोजागी अशा प्रकारचे माणसे असायला हवीत की जे त्या पातळीवर, गाव पातळीवर आपल्या आहोत त्या ठिकाणी तर्कशुद्ध विचार मांडून लोकांच्या या भावड्या समजुती
नष्ट करू शकतील.